चॅनलात आपले स्वागत आहे। स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मी आक्रमक। नंदुरबार शहरासह जिल्ह्यात स्मार्ट मीटरचा त्रास नागरिकांना भरमसाठ बिलासह सहन करावा लागतोय। या विरोधात भीम आर्मीच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। पाहूया आंदोलनाची काही चित्रे। स्मार्ट मीटर विषयी नंदुरबारमध्ये भीम आर्मी आक्रमक। वीज वितरक कंपनीला 5 दिवसांचा अल्टिमेटम। नंदुरबार जिल्ह्यात बसवण्यात येत असलेल्या नवीन स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ आणि वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या विरोधात नंदुरबार जिल्हा भीम आर्मी आक्रमक झाली आहे। त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत भीम आर्मीनं प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी महावितरणला 5 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। येत्या 5 दिवसात प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांनी दिला आहे। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये स्मार्ट मीटर MSEBीच्या माध्यमातून बदलण्यात आले, परंतु नंदुरबार जिल्हा हा गोरगरीब आदिवासींच्या, दलितांच्या, मुस्लिमांचा हा जिल्हा आहे। हा गरिबांचा जिल्हा आहे। या ठिकाणी शेतकरी बांधव, गरीब बांधव अगदी 200 रुपये रोजाने कामाला जातात आणि त्याचमध्ये या शासनाने MSEBीला आदेश देऊन कुठली तरी कंपनीच्या माध्यमातून हे मीटर बसवण्यात आले, स्मार्ट मीटर। आणि ज्या लोकांचं 100 रुपये किंवा 50 रुपये किंवा 500 रुपये बिल येत होतं, त्या लोकांचं 5000 रुपये बिल यायला लागलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढती समस्या, गोरगरीब 200 रुपये रोजाने कामाला जाणारे यांचं 5-5 हजार रुपये बिल येत आहे। ज्या ठिकाणी ज्यांचं 2,500 रुपये बिल यायचं त्याचं 20,000 रुपये बिल यायला लागलं आहे। त्यामुळे आजचा आमचा पहिला मुद्दा असा आहे, काय स्मार्ट मीटर हा बंद करण्यात यावा, रद्द करण्यात यावं। आणि जे वाढलेलं बिल आहे लोकांचं, ते पाटील साहेबाला विनंती आहे का त्या बिलमध्ये चौकशा करून ते बिल कम करण्यात यावं। या 2 मागण्या प्रमुख घेऊन आम्ही या ग्राउंडवर उतरलेलो आहे।